देख रहे हैं हमारे दोनों काबिल इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं। थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे. या आपण मॅचकडे वळतोय. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा इरादा मोठा होता, परंतु चेंडू निघून जातोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी यावेळेला जर आपण पाहिलं तर दोन धावा काही रोखू शकणार नाहीयेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 2 धावा. पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. चेंडू फेकून झाले ते एक चेंडूचा खेळ झालाय. सलाउद्दीन गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. एका साईडला दिनेश आणि निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेन द लाईन. अप्रतिम चेंडू जे ब्रह्मास्त्र आहे टेनिस क्रिकेट विश्वामधलं, आणि तुमच्याकडे या चेंडूची उपलब्धी व्हायलाच हवी. कारण आताचं क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट झालं आणि फास्ट क्रिकेट आल्यामुळे फलंदाजांपासून तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या चेंडूची उत्क्रांती करावीच लागणार आहे. आणि त्या अनुषंगाने ब्युटीज ऑन लिस्किंडी. अप्रतिम. पुन्हा एकदा मात्र एक मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात होते. टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू मात्र स्विंग होऊन चेंडू निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्थिरावली गेले. धावसंख्या जाऊन पोचते 2 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत पहिलं षटक, आणि पहिल्या षटकात चेंडू फेकून झाले ते 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते फलकावर 2. या धावसंख्येवर दिनेश एका साईडला आपण पाहतो 3 चेंडू मागे 2 धावा. निलेश सांबरे एका साईडला आपण पाहू शकतायत. टॉप रँकिंग 1 वर जर आपण पाहिलं तर धीरज झा, ज्याच्या बॅटमधून धावा खोऱ्याने वाहिल्यात आणि ऑरेंज कॅपचा हकदार आतापर्यंत राहिलाय. प्रतिम टप्पा अचूक पद्धतीने होता. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. शमीम बाय त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय शमीम पुढे सरसावले गेले होते आणि 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये. प्रथम फलंदाजी करताना स्पृहा 11 गणेशजी धुमाळ यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका साईडला आपण पाहतोय पठाण वॉरियर्स हा संघ आपण पाहू शकतायत. एजाज शाह मात्र यांचा संघ पाहायला मिळते पठाण वॉरियर्स. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुंदर कट केला जातोय. सलाउद्दीन ही त्याची ताकद आहे. मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला मात्र पिच करणं काही जबरदस्त शैली पाहायला मिळते. प्लेन हात फिरला जातोय कानाच्या कोपऱ्यापासून आणि तेवढाच वेग, अचूक टप्पा. अप्रतिम ही जी शैली गुणधर्म आहेत एखाद्या गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून. ऑन साईडला दिनेशचा बॅट मधून मात्र या वेळेला आपण पाहतो युवराज 11 स्टँडच्या वरून स्पृहा 11 स्टँडच्या वरून मात्र षटकार. 6 धावा. दिनेशच्या बॅट मधून एक उत्तुंग फटका येतोय. 6 धावा. एंड ऑफ द ओव्हर. संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. तो एकंदरीत 10 धावा. 10 रन्स ऑन द बोर्ड लागला आहेत. नाणेफिकेचा कौल हरल्यानंतर मात्र यावेळेला स्पृहा 11 संघ आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी मनाच्या विरोधात मात्र निलेश सांबरे यांनी सांगितलं की आम्ही 65 प्लस करण्याचा प्रयत्न असेल आमचा. कारण इथे जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या चाली रचाव्या लागणार आहेत. कारण आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. तुम्हाला इथे जर टिकून राहायचं असेल आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये क्रिकेटच्या इतिहासामध्ये तर तुम्हाला वेगवेगळ्या चाली रचाव्याच लागणार आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 10 धावा. प्रथम फलंदाजी करताना स्पृहा 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज धुरंधर खेळाडू पाहायला मिळतात. निलेश सांबरे फलंदाज यावेळेला स्ट्राईक एंड कडे पाहायला मिळतो. धावांची भूक न मिटणारा खेळाडू. पॉवर प्लेचं दुसरं हे षटक आपल्याला पाहायला मिळतं. ऑफ साईडला फटका चांगला. यावेळेला ड्राईव्ह खेळला जातोय. एक धाव निश्चित स्वरूपात. दुसऱ्या दिवसासाठी प्रयत्न तेवढंच चांगला. सुंदर क्षेत्रक्षण मिस्टर राहुल च्या माध्यमातून पाहायला मिळतं. ब्रिलियंट फिल्डिंग. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12. वैयक्तिक मात्र यावेळेला खातं ओपन करतोय मिस्टर निलेश सांबरे.
हे फक्त नाव नाही आहे तर ब्रँड आहे. आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जेवढ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करणारा जीवदानी 11 हा संघ म्हणून खेळला जातो. बाचेज अँड टेकन पंचांचा बोट येण्याच्या अगोदर स्पोर्ट्समॅनशिप यावेळेला दर्शवत असताना क्या बात आहे. अजूनपर्यंत मात्र बरकरार राहील असं वाटलं होतं. अशरफ मंसुरी मात्र धीरजला ओव्हरटेक करेल, निलेश सांबरे ओव्हरटेक करेल, परंतु ऑरेंज कॅपचा हकदार अजूनपर्यंत धीरज झा यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्थिरावली गेले. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण, सुपर द लाईन, कमालीची गोलंदाजी यावेळेला आपण पाहतोय. गोलंदाज आहे शाहिद पठाण, आक्रमकता यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतोय. अब्दुल्ला पठाण यांचे बंधू पाहायला मिळत आहेत. संतोष चव्हाण आम्हाला माहिती देत आहेत, कारण याच मैदानात ते प्रॅक्टिस जेव्हा असते त्यावेळेला मात्र प्रत्येक खेळाडूंची माहिती ते गोळा करताना पाहायला मिळत आहेत. अक्षय काय म्हणशील, ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केले शाहिद पठाणने, आक्रमकतेचा सितारा यावेळेला गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आउटस्टँडिंग. जसजसे सामने पुढे जात आहेत तसतसे शाहिद सारखे गोलंदाज आपल्याला चांगले प्रगती करताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे शाहिद सुरुवातीच्या सामन्यात थोडासा दडपणाखाली होता, मात्र आता तो कसलाय. सुपर. यावेळेला आपण पाहतो बॅकफुटला जाऊन सुरेख पद्धतीने पंच केला जातोय. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या स्कोर कार्डवर 13 धावा. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर सचिन एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन हसबे अप्रतिम सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. लेफ्ट आर्म स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दात, पंचांनी सांगितलं का हाईट फॅक्टर आहे. यावेळेला चेंडू थोडासा फ्लाईट हिट पाहायला मिळाला. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. TCP लाईव्हच्या माध्यमातून कव्हरेज करतोय. जास्तीत जास्त दुखापत न हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल, कारण या अगोदर पहिल्याच दिवसामध्ये चेतन घाडगे क्रॅम्प आला आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर थोडाफार कुठेतरी SPL सुपर किंग्सला फटका त्याचा मिळाला आहे. 10 दिवस त्याला रेस्ट करण्यासाठी सांगितलं डॉक्टरने आणि या स्पर्धेतून त्याने माघार घेतली गेली. राहुल जिगरत यांच्या संघामध्ये ज्ञानराज मालवे यांचा संघ. ऑन साईडला बॅट अँड पॅड यावेळेला व्यवस्थित समन्वय होत असताना सलीम मिडॉनला एकदा वर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 14 धावा. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळतात. शेवटच्या चेंडूपर्यंत लढण्याची क्षमता बाळगणारे हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला पहिला हलक्याच्या हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. शमीम यांच्या माथ्यावरून चेंडू निघून जातोय डिक्लरेशन झोनकडे. 2 धावा आशुतोष व्यवहार यांचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. या दुहेरीच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 2 षटकांमध्ये 16 धावा. 8ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते. 8 चेंडूमध्ये 11 धावा दिनेशच्या बॅटमधून आणि सचिनच्या बॅटमधून 2 चेंडू 3 धावा. अशा प्रकारचं यावेळेला समीकरण आपण पाहू शकतात. एक चौकार जरूर या ठिकाणी पाहायला मिळाला. जो दर्शक पेड़ के नीचे बैठे हैं उनको मैं गुजारिश करता हूँ, प्लीज़ हम्बल रिक्वेस्ट करता हूँ कि आप वहाँ से उठिए और मैदान के बाहर जाकर इस मैच का लुफ्त उठाइए. धावांची गती 2 षटकांचा खेळ झाला. 16 धावा. काय म्हणशील अक्षय, 16 धावा एक योग्य सरासरी आहे का. थोडंसं थांबवलं गेलं, मात्र पहिल्या षटकात जर आपण पाहिलं प्रमोद 10 धावा आल्या होत्या. या षटकात 6 धावा आणि महत्वाची विकेट म्हणजे निलेश सांबरे सारखा एक महत्वाचा खेळाडू या षटकात टिपलाय. म्हणजे गोलंदाज शाहिद पठाणची इथे तारीफ केली पाहिजे. खूप अप्रतिम कामगिरी त्यानं इथे केली आहे. प्रमुख गोलंदाज नाही आहे टीमचा, पार्ट टाइम गोलंदाज आहे. मात्र पार्ट टाइम गोलंदाज आज प्रमुख गोलंदाजापेक्षाही उंचावलेली कामगिरी इथे करताना पाहायला मिळतोय. डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहतो 16 धावा 8ची सरासरी यावेळेला आपण पाहतो. लास्ट विकेट निलेश सांबरे यांना आपण पाहिलं. चला वेळेची दिरंगाई करू नका, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. वेळेचं भान ठेवायचं आहे, कारण वेळ कोणाचा गुलाम नाही आहे मित्रांनो. वेळ कोणासाठी थांबणार नाही आहे. आज 8 सामने जरी असले तरी सुद्धा आपल्याला हा शेड्यूल 5:30 पर्यंत पूर्ण करायचं आहे. 16 धावा 1 गडी बाद 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता दोन संघांमध्ये एक कडवी लढत आणि कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध हे आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या सलाउद्दीन ही ताकद आहे या गोलंदाजाची. कारण फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही, तर योग्य ती दिशा, अचूक टप्पा जर तुमच्याकडे असेल तर भल्या फलंदाजांना तुम्ही मात्र त्याची भंबेरी उडू शकता आणि ते मात्र यावेळेला सलाउद्दीनकडे आहे ती ताकद.
आणि सुरेख गोलंदाजी करण्याची क्षमता यावेळेला पाहायला मिळते. 2.1 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोते 16. सचिन एका साईडला आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडूला ओळखलं गेलंय, पाहायचं आहे. अर्जुन मात्र तिथपर्यंत पोहोचतोय. 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते ती फलकावर 18 धावा. एका साईडला जर आपण पाहिलं तर सचिन आपल्याला पाहायला मिळतो नॉन स्ट्राईक एंडकडे. आजच्या दिवसामध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांनी 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. 19वी विनिंग होती आणि जर आपण पाहिलं 26 वर्षांचे आपल्याला पाहायला मिळाले होते आणि खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि MCG मेलबर्नच्या मैदानात ही धावसंख्या मात्र त्यांनी MRF ची बॅट वापरून मेलबर्नच्या मैदानात मात्र आज खेळी केली गेली होती, शतक पूर्ण केलं होतं. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑफ साईडला चेंडू होता, परंतु ज्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला बॅटची एज घेऊन चेंडू गली रिजनकडून थर्ड मॅनला निघून जातोय. तत्पूर्वी पुन्हा एकदा 2 धावा. धावा कोणत्याही पद्धतीने येवत, कुठूनही येवत, मात्र धावा येणं खूप गरजेची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 20-1 गडी बाद 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर. खूप चांगली कामगिरी इथे होताना पाहायला मिळते. जसा निलेश बाद झाला त्यानंतर दिनेश पापल यांनी सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने खेळ करतोय. म्हणजे एक जबाबदारी त्यानं स्वीकारली आहे आणि ती जबाबदारी इथे कुठेतरी पूर्ण करताना फलंदाज दिनेश पापल. नक्की ज्या पद्धतीने आपण पाहतोय एकाच साईडला दिनेश आपण पाहू शकतायत आणि दिनेश आता पर्यंत चांगल्या प्रकारचा जंप बसवला गेलाय, कारण ज्या पद्धतीने 11 चेंडूमध्ये 15 धावा, अप्रतिम गुड डिलिव्हरी, तेवढ्याच तेज तर्रार वेगाने यावेळेला आपण पाहतोय. परंतु दाद द्यावी लागेल ती यष्टी रक्षकाची भूमिका काय जबरदस्त पाहायला मिळते. शमीउल्ला जबरदस्त एक ॲज अ विकेट किपर म्हणून फेम आहे या पंचक्रोशीमध्ये. धावसंख्या 20 धावा 1 गडी बाद. सलाउद्दीनची तेज तर्रार चेंडू. यावेळेला मात्र आपण पाहतोय बॅटची एज कदाचित होती का, मात्र यस आणि प्लेड ऑन. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. गुड डिलिव्हरी. जर आपण पाहिलं स्लो ॲक्शन मध्ये, जर आपण पाहिलं रिप्ले मध्ये सलाउद्दीनचा रनअप आपल्याला पाहायला मिळतो. 10 ते 12 पावलांचा लेफ्ट आर्म गोल्डन इरा आपण पाहतोय. मात्र यावेळेला जो आपण पाहतोय चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं, तिथून थोडासा प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र ऑफ स्टंप यावेळेला आपण पाहतोय पूर्णपणे उद्ध्वस्त केला जातोय. प्लेड ऑन. महत्वाची विकेट होती दिनेश पापलची. मागच्या हंगामात जर आपण पाहिलं इमर्जिंग प्लेयर राहिला होता दिनेश पापल. खूप चांगला परफॉर्मन्स या खेळाडूने दिला होता. एसटीएन करता पाण्याची जी व्यवस्था आहे ती करायची आहे. आपण या षटकात लवकरात लवकर पाणी घेऊन जायचंय. हे षटक संपल्यानंतर की लगेच पाहिजे पंच? ओव्हर नंतर. षटक संपल्यानंतर पाणी आपण मैदानामध्ये घेऊन जायचंय. या षटकानंतर पाणी जाईल मैदानाच्या आतमध्ये स्टंप रोवण्यासाठी. अप्रतिम वाल्यू प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा. आदरणीय सन्मान्य राहुलजी आत्माराम गरत समाजसेवक, एक चांगले खेळाडू, आज तुम्हा सर्वांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलंय. खरोखरच वाखाणण्याजोगे आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त प्रहार केला गेलाय. सरळ चेंडूला मात्र फेकून दिलाय. बलीच्या बॅट मधून 6 धावा. प्रमोद, मी म्हणेन बल्लीचा बाहुबली षटकार आहे. बल्ली ज्या पद्धतीने त्याची देहयष्टी आहे त्या बल्लीचा बाहुबली षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. खूप अप्रतिम स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं इथं आलाय. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी. या षटकाराने विजय कांबळे आम्हाला दर्शवतात की 26 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. बल्ली आल्या कोणताही प्रेशर घेत नाहीये. निडर मनाने हा मात्र एक फटका चांगला पाहायला मिळाला. संतोष चव्हाण पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करताना, ज्याने 2 दिवस आम्हाला सुरेख साथ दिली होती. समालोचन कक्षेतून एक नवतरुण उभारता सितारा आहे समालोचक म्हणून. तर षट क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला 3 कंप्लीट झालेत आणि 3 षटकांच्या अखेरीस 26 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज तिसरा दिवस या स्पर्धेचा वाली प्रीमियर लीग 2021चा आपण पाहतो. यानंतर होणारा सामना अनिकेत 11 आणि अमन 11 दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन आपण सज्ज राहायचं आहे. मुफाज 11चे शुभम शुक्ला, सलमान खान यांना आपण पाहतोय, शोएब खान, सतीश राजभर, तदनंतर यावेळेला आपण पाहतोय हेमबाबू. या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय ज्यांची स्पर्धा 16 जानेवारी ते 23 जानेवारी असा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळेल आणि त्याची जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळेल. आज जर आपण पाहिलं तर तिसरा दिवस
आदरणीय सन्माननीय राहुलजी घस साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा त्यांना कॉपरेट करण्यासाठी नेहमीच तानाजी धायगुडे असतील, कमलेश गुप्ता असतील, धीरज झा असतील, मुबारक खान असतील आणि तेजल 11 वालिव आणि सारंग मित्रमंडळ परिवार पूर्णपणे आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतो. जेव्हा जेव्हा मात्र राहुलजी घरत यांचं शिबिर असो, ॲक्टिव्हिटीज असो, त्या ठिकाणी उपस्थिती त्यांची महत्त्वपूर्ण आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. 3 षटकांचा खेळ झालाय, 26 धावा. आजचा दिवस जर आपण पाहिला तर 28 डिसेंबर. आजच्या दिवसात 1999 मध्ये MCG मेलबर्नच्या मैदानात सचिन रमेश तेंडुलकर 26 वर्षांचे होते आणि जर पाहिलं तर 5वं शतक त्यांनी ठोकलं होतं ऑस्ट्रेलियाबरोबर. आणि आजच्या दिवसामध्ये 26 वर्षाचा विराट कोहली होता आणि 2014 मध्ये MRFचीच बॅट आणि मेलबर्नच्या मैदानात मात्र हा योगायोग पाहायला मिळाला. 5वं शतक झळकावलं होतं. हा योगायोग आपल्याला पाहायला मिळतोय इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला, एकदम निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात आणि एकेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर. 27 धावा, 27 ऑन दी बोर्ड लागले जात आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. एकाच साईडला बल्ली एक षटकाराच्या साहाय्याने खेळी करतोय. फुल टॉस चेंडू होता. पंचांकडे दाद मागू नका, पंच सक्षम आहेत त्या ठिकाणी. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 28 धावा, 28 रन्स. चेंडू फेकून झालेत. 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. 28 धावा. स्पृहा 11 जो गणेश धुमाळ यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू मात्र यावेळेला निघून जाते. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. एका धावेनेशी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 29 धावा, 29. चेंडू फेकून झाले ते 2 गोलंदाज आहे. शाहिद पठाण आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण आतापर्यंत. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवला गेला. चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता गुड शॉट. धावांची गती जर आपण पाहिली तर 33 धावा. चेंडू फेकून झाले ते आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर अप्रतिम सुरेख सुपर लेंथ ऑन लाईन ही ताकद बनली गेली. ऑफस्टूमच्या बाहेर चेंडूला पिच करणं हे प्रत्येक गोलंदाजाचं ध्येय आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. कारण पहिले गोलंदाज आपण पाहतोय पूर्णपणे बीट करायचे, मिडल स्टंप मात्र उद्ध्वस्त करण्यासाठी जायचे. परंतु आता मात्र 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू जेवढे मात्र निर्धाव फेकता येतील तेवढं मात्र ते माइंडमध्ये सेट करतायत. ऑफ साईडला फटका चांगला आहे. जबरदस्त प्रहार केला गेला होता परंतु अर्जुनला यावेळेला निवडलं आणि सचिनच्या खेळीला पूर्ण विराम लागत असताना आपण पाहतोय गुड कॅच ऑफ क्वालिटी मिस्टर अर्जुन. मूर्ती लहान, कीर्ती महान, छोटा पॅक्ट बडा धमाका. फलंदाज बॅक टू द डगआउट. खूप चांगली कामगिरी अर्जुनच्या माध्यमातून पाहायला मिळते. बघा आधी असं वाटलं नाही की चेंडूवर येईल, मात्र अतिशय शांत आणि संयमानं तो चेंडूपर्यंत पोहोचला. अतिशय सहजतेनं त्याने या झेलला अंजाम दिला. एक चांगली विकेट इथे मिळवली गेली. एक महत्वाची विकेट इथे मिळवली गेली. थोड्याशा अडचणींमध्ये स्पृहा 11 प्रमोद इथं पाहायला मिळते कारण 4थं षटक सुरू आहे. 4थ्या षटकातील 5 चेंडूची समाप्ती अखेरीस 33 धावा दाफलकावर असताना इथे मात्र विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकाल. संशुभ लोन्स यांची एक ऍड आहे. सनी सिंग आणि शुभन सिंग यांच्या माध्यमातून आपल्याला संशुभ लोन्स पाहायला मिळत आहेत. यावेळेला चेंडू मात्र हवेत आणि सुरेख पद्धतीने मात्र शाहिद त्या ठिकाणी कोणती चुकी करत नाहीये. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण, अप्रतिम गोलंदाजी यावेळेला नेत्रदीपक कामगिरी करताना आपण पाहू शकताय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 धावा, 33 रन्स ऑन दी बोर्ड लागला आहेत. आमच्या साईड स्क्रीन यावेळेला पाहायला मिळत आहेत. ऍड www.sanshubloans.com सनी सिंग अँड शुभम सिंग जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र आपण पाहू शकतायत आमच्या साईड स्क्रीनवर या ठिकाणी कोणत्या बाईक मालकाची चावी जर हरवली असेल तर या ठिकाणी जमा आहे. ओळख पटवून आपण ती घेऊन जावी. Now get instant loan up to 15,000 only with your KYC.
यावेळेला आपण पाहू शकताय धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 33 रन्स 33 धावा या फलकावर पाहायला मिळतात. समोरच कॉपटेक इंजिनिअरिंग ते मात्र आपण कटआउट्स पाहायला मिळत आहेत. प्रो टेक्नो हे कटआउट्स आपण पाहू शकताय. TTDC एक ब्रँडेड कुरिअर कंपनी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचे ओनर मात्र त्यांचा बॅनर आपल्याला पाहायला मिळतो. अँड एक्सलंट आपण पाहू शकताय. IT हब आपण पाहतोय. कम्प्युटर सर्व काही मात्र अवेलेबल असताना आपण पाहू शकता. ते सर्व विशाल विरारकर मात्र हँडल करताना राहुल जिगर कॉपरेट करताना या सर्व कंपन्यांना आपण पाहू शकता. पंच दर्शवतात की वेळ देऊ नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. 4 षटक फेकून झाले. 4 षटकांमध्ये विजय कांबळे आम्हाला दर्शवतात 33 धावा. स्वतः MB यावेळेला पाहायला मिळतात. महेंद्र भगत एक चांगलं व्यक्तिमत्व आणि या मात्र क्षेत्रामध्ये खूप चांगला रुजू झाले आणि त्यांनी मात्र दर्शवलं गेलं की मात्र या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर आपली छाप सोडली पाहिजे. फोटोग्राफी तर हा आपला हॉबी आहे, परंतु या क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं, वेगवेगळ्या लाईव्ह पेक्षा काहीतरी वेगळं करण्याची जी इच्छा बाळगली आणि ते सक्सेसफुल ठरले गेले. बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. असंच आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी मार्कवर आहे. 33 धावा फलकावर. स्पृहा 11 पूर्णपणे यावेळेला थोड्याशा धावा थांबवल्या गेल्या. निलेश सांबरे बाद झाला. मात्र जो फलंदाज होता दिनेशने बराच वेळ मैदानाच्या आतमध्ये घालवला, परंतु गोलंदाजी सुंदररित्या पाहायला मिळते. उलटा चेंडू होता. पंचांनी नोचा इशारा यावेळेला दर्शवला गेलाय आणि नोच्या इशाऱ्याने कमरेच्या वरती होता आणि नो +1 फ्री हिट. मात्र 3 गोष्टी एकाच वेळेला आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 35 रन्स 35 धावा या फलकावर पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड यावेळेला आपण पाहू शकतात. कारण फलंदाज स्ट्राईक चेंज झाले आणि तर स्ट्राईक चेंज झाली नसती तर मात्र तुम्हाला तिथेच थांबावं लागलं असतं. हे या स्पर्धेचे जे आपल्याला क्रिकेटचे नियम आहेत ते खूप मायने लागतात. कधी कधी मात्र क्षेत्ररक्षक बदलतात, काही क्षेत्ररक्षक, परंतु ते चुकीचं आहे. जर तुम्हाला नियमावली त्या खूप मायने राखतात. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 35 धावा 35 रन्स. यावेळेला पाहिलं नाळला वाईटचा इशारा, कंटिन्युअस फ्री हिट वाईट येतोय आणि या वाईटच्या इशाराने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. धावसंख्या 36 रन 36 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर सुशोभित असं मैदान चे आई वाल्वादेवी क्रीडांगण अप्पा मैदान नवजीवनचं ऐतिहासिक मैदान आपल्याला पाहायला मिळतं आणि या ऐतिहासिक मैदानात 28 डिसेंबरचा दिवस खूप सुवर्ण हस्ताक्षराने लिहून ठेवला जाईल. यावेळेला सरळ बॅटने खेळला, परंतु तेवढंच उत्तम दर्जाचं झेल. फ्री हिट होता आणि फ्री हिटच्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याच्या मोहात नाही आहेत. यावेळेला मात्र अक्षय, तुला सुद्धा आठवत असेल, आपण चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण पळून काढल्या जात आहेत. दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 38 धावा 38 रन्स. असाच प्रकार प्रियदर्शनी चिंचगडच्या मैदानात घडला होता GCL ला. यावेळेला ऑफ साईडला आपण पाहतोय फटका चांगला आहे. सरळ चेंडू मात्र यावेळेला निघून येईल. 1 बाउन्स चौकार. गुड शॉट WPL चौकार. या 4 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर स्पृहा 11 संघाची. तब्बल जर आपण पाहिली तर यावेळेला जाऊन पोहोचते 42 धावा. इथे धावा येणं खूप गरजेची गोष्ट राहणार आहे स्पृहा 11 संघासाठी. कारण जरी फलंदाज बाद झाले तरी सुद्धा मात्र या फलंदाजाने आतापर्यंत चांगले अंडरस्टँडिंग खेळी केले गेले आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 42 धावा. एका साईडला हरेश्वर, या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे. आता मात्र संघ संकटात सापडलाय आणि त्या संकटातून संघाला वर काढणं हे हरेश्वरचं कर्तव्य असेल. यावेळेला पाहिलं नळला हा चेंडू जर आपण पाहिला तर यॉर्कर ज्या पद्धतीने आपण पाहतो आणि सुंदररित्या चेंडू यावेळेला निघून जातोय. यानंतर अनिकेत 11 वर्सेस अमन 11 7th मॅच नंबर 7 आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला. उंची जास्तीत जास्त प्राप्त होते. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय, परंतु चेंडू यावेळेला निघून जाईल. 6 धावांकरता पॉवर जनरेट केली गेली होती आणि सरळ चेंडूला फेकून दिलं लॉंग ऑनच्या क्षेत्रातून. 6 धावा. गुड टायमिंग आणि या 6 धावेनिशी धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 48 रन 48 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत विचार केला तर 5. षटक क्रमांक 5वा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज असद. यावेळेला ऑन साईडला फुलटॉस चेंडूला मी म्हटलं होतं हरेश्वर या खेळाडूकडे तेवढं कॅलिबर आहे आणि जबरदस्त आपण पाहतोय फटकेबाजी केली जाते. अप्रतिम, सुपर.
आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 54 धावा. हरेश्वर थोडगे नावाचं वादळ घोंगावलंय मैदानाच्या आतमध्ये. ड्रेसिंग रूम मधून टाळ्यांचा गजर होतोय स्पृहा 11च्या आणि व्हायला हवा, कारण ज्या अनुषंगाने त्यांनी फलंदाजी केले वाखाणणे जोगे आपण पाहतोय. सुपर बॅटिंग. खरं तर प्रमोद, हरेश्वरची ही इनिंग त्याच्या टीमला एक नवसंजीवनी देणारी आहे. कारण ज्या पद्धतीने टीम अडचणीमध्ये होती, ज्या पद्धतीने टीम अडचणींना सामोरे जात होती, तिथे कुठेतरी टीमला सावरणारा एकतरी खेळाडू मैदानामध्ये येणं गरजेचं होतं. आणि हरेश्वर थोडगे ज्या पद्धतीने तो गरजतोय, ज्या पद्धतीने तो बरसतोय आणि आपल्या टीम करताय किफायती इनिंग मी म्हणेन तो खेळतोय. कारण टीमला जर लढण्याचं बळ हवंय तर त्याकरता धावा जोडाव्या लागतील आणि हे लढण्याचं बळ हे फलंदाज इथे कुठेतरी जोडताना पाहायला मिळतं. नक्कीच नक्कीच. ज्या पद्धतीने आपण पाहतो कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव आहे आत्मबल, विल पॉवर, ती विल पॉवर हरेश्वर थोडगेने दाखवली गेले. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू मात्र यष्ट्यांच्या वरून चेंडू निघून जातोय. हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. मंडप डेकोरेटर्स, आपण जिथे कुठे असाल लवकरात लवकर आपण मंचावर यायचं. मंडप डेकोरेटर्स, आप जहां कहीं भी हो, जल्द से जल्द आपको मुख्य मंच पर आना है. इथे आपण पाहतोय ऑन साइडला मात्र फटका चांगला आहे. वन बाउन्सने मात्र आदरणीय राहुलजी गरज साहेब यांचं मात्र चौकार आणि व्यासपीठावर स्वागत आणि अवधेशजी सरोज साहेब यांचं व्यासपीठावर चौकाराने स्वागत केलं जातं. वेलकम बाउंड्री अँड वेलकम राहुलजी गरत आणि अवधेशजी सरोज साहेब. धावांची गती जर आपण पाहिली तर या चौकाराने धावसंख्या 58 धावा, 58 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये पहा. तळाचे फलंदाज जे आहेत त्यांनी मात्र यावेळेला 5व्या-6व्या क्रमांकाच्या फलंदाजाने काही जबरदस्त पार्टनरशिप केले गेले. सुपर बॅटिंग, जी जिम्मेदारी आहे, जबाबदारी काय आहे आणि क्रिकेटचा जो आर 7 शब्दांमध्ये आलेला आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी ती जाणली गेली पूर्णपणे. सुपर बॅटिंग अगोदरच खेळले गेले होते, मात्र या चेंडूवर आपण पाहतोय आना करता करता हरेश्वर थोडगेला बाद व्हावं लागेल. काय चपळाई शमी उल्लाची आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज हरेश्वरला बाद व्हावं लागेल, कारण क्रीज सोडली गेली होती ती मात्र रोहित यादवने आणि त्या कारणास्तव मात्र या वेळेला विरल नायर यांचं बोट उंचावलं गेलं की हरेश्वर तुला या ठिकाणी मात्र जावं लागेल ते तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द डगआउट ही मात्र हुशारी क्वचित आणि कदाचित यष्टीरक्षकांना आपल्याला पाहायला मिळते आणि ती शमी उल्ला यांच्याकडे ती कला आहे. अप्रतिम. हॅट्स ऑफ यू. ही खरं तर विकेट शमी उल्लाची आहे, कारण ही विकेट शमी उल्लानं इथे मिळवली आहे. कारण ज्या पद्धतीने त्यानं हुशारी दाखवली, ज्या पद्धतीने तो विकेटवर आला आणि चेंडू फेकण्याची ऍक्शन केली, त्यानंतर विकेटला लावला आणि हरेश्वर जो इन्फॉर्म होता, जो धावा जोडत होता, त्याला कुठेतरी इथे माघारी परतवलाय. डेफिनेटली ज्या पद्धतीने शमी उल्ला आपण पाहतोय जबरदस्त यष्टीरक्षकाची भूमिका निभावत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 58 धावा, 3 चेंडू फेकून झाले. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष राहिलाय. शेवटचा आणि अंतिम षटक पाहायला मिळतं. यानंतर अनिकेत 11 आणि अमन 11 हा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अनिकेत 11 आणि अमन 11 ऑफ साईडला ड्राईव्ह केला जातोय. सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र ओळखलं गेलं. यावेळेला अर्जुन पुढे सरसावतोय, फेकी करतोय. हे उद्याचे चांगले खेळाडू होणार आहेत हे संकेत देत असताना वाघ काका कुठेही असतील तर प्लीज आपण या. माझा आवाज तुमच्यापर्यंत वाघ काका जर पोहोचत असेल तर प्लीज आपण व्यासपीठावर या. आदरणीय राहुलजी गरज साहेब दुपारच्या सत्रामध्ये व्यासपीठावर पाहायला मिळतात. एक चांगलं व्यक्तिमत्व. अप्रतिम. क्या बात आहे. सुपर लेंथ लाईन यावेळेला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर 60 धावा झालेल्या आहेत. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूचा खेळ झालाय. विजय कांबळे मात्र थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय त्यांच्याद्वारे. पुन्हा एकदा 5 चेंडूचा खेळ. धावसंख्या स्कोर कार्डवर 60. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. शमी उल्ला ती चुकी करणार नाहीये. एक बेस्ट विकेट किपर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं या पंचक्रोशीमध्ये. अप्रतिम झेल आणि पहिल्या डावाला या वेळेला आपण पाहतोय पूर्ण विराम लागला गेलाय आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 61 धावांचं
लक्ष समोर ठेवलं गेलंय. या 61 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जाणार आहेत त्याकडे तर लक्ष आपलं असेलच, परंतु हाफ मॅच समरी जर आपण पाहिली तर 13 चेंडूमध्ये 15 धावा दिनेशच्या बॅटमधून आल्या. निलेश सांबरे डकवर यावेळेला 2 धावांवर बाद झाला. सचिन मात्र ज्याने 8 धावा केल्या, बल्ली आला, बल्लीने 7 धावा केल्या. रोहित यादवने मात्र यावेळेला आपण पाहतो कोणतीही चांगली कामगिरी यावेळेला पाहायला मिळाली, मात्र 5 धावा केल्या. हरेश्वरने मात्र 6 धावा केल्या आणि सुजित मात्र यावेळेला आपण पाहतोय 2 धावा. हरेश्वरच्या बॅटमधून खूप चांगले फटके आले होते, कारण जवळजवळ 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. धावांची गती जर आपण पाहिली तर 60 आणि 61 धावांचं लक्ष स्पृहा 11 गणेशजी धुमाळ यांच्या संघाने मात्र समोर ठेवलं गेलंय. ते आपण पाहू शकतात. पठाण वॉरियर्स जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय, एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट. जेव्हा प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या ऐकूया आमचे साथी समालोचक मिस्टर अक्षय पांडव. तत्पूर्वी टॉसकडे वळणार आहोत आणि टॉस करण्यासाठी प्रशांत जाधवडे मात्र टॉस बॉक्स मध्ये जातील. तर इथे नाणेफेक होणार आहे. नाणेफेक करण्याकरता मी आमंत्रित करतोय अशफाक भाई, आपल्याला टॉस बॉक्स मध्ये यायचंय. अशफाक भाई यांच्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेक करणार आहोत. One Premier League season 5 day 3 match number 7. अनिकेत 11 बनाम अमन 11 के बीच ये मुकाबला बहुत इंपॉर्टेंट मैच है. इस वक्त जाकिर है अवधेशजी सरोज, हमारे साथ आपण जुड़े सुद्धा हुए. टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हावं. अवधेशजी सरोज आणि अशफाक भाई हे 2 मान्यवर असतील. अवधेशजी सरोज यांचं बाईट आम्हाला ऐकायला आवडेल प्रशांत सर, कारण त्यांच्या टीमची मॅच आहे, त्यामुळे अवधेशजी सरोज आपल्यासोबत जोडले जातील. निश्चित मी त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रित करतो आहे टॉस बॉक्स मध्ये. अशफाक भाई फिलहाल टॉस का बॉस में है. इनके करकमरे से होगा टॉस. मैच नंबर 7. टेल इज द कॉल, इट इज हेड. तो इसका मतलब है अनिकेत 11 टीम ने टॉस जीता है. तो आपकी तरफ आऊँगा, कोई सवाल नहीं, एक ही सवाल है कि टॉस जीता क्या फैसला है? बैटिंग करेंगे. बाकी कुछ सवाल नहीं है. आप लोग अपनी जगह पर जाएंगे, सवालों के जवाब आपको देने हैं मैदान के अंदर. दोनों के लिए शुभकामना है. अवधेश सरोज इस वक्त हमारे साथ है, तो इनके साथ थोड़ी चर्चा. बहुत इंटरेस्टिंग ये सारा माहौल है. कल का दिन अलग था, जो दावेदारी करने वाली टीम बहुत अच्छा कर रही थी, लेकिन आज बहुत सारे अपसेट हो रहे हैं. किस तरह से देख रहे हैं माहौल? सभी लोग मेहनत करते हैं, अपना अपना सारा योगदान अच्छे से देते हैं. बाकी और बहुत सारा चीज़ लक पे भी डिपेंड होता है, क्योंकि अच्छे अच्छे खिलाड़ी जो हैं वो कभी 0 पे भी आउट हो जाते हैं. कोई अच्छा मिडिल मैन भी अच्छा स्कोर मार रहा है. तो मेहनत के ऊपर है. मेहनत और लक दोनों साथ देगा तो ही आप कुछ अच्छा कर सकते हो. शुक्रिया सर. जिस तरह से ये टूर्नामेंट आप देख रहे हैं, तो अवधेश जी सरोज इन्होंने कहा जो मेहनत करेगा और थोड़ा सा लक फैक्टर है वो चलेगा, तो आप एक बार फिर असरदार हो सकते हैं. बैक टू क्रिकेट, बैक टू कमेंट्री. मैं एक बार फिर आपको बताना चाहता हूँ, अनिकेत 11 ने टॉस जीता, पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया है. हमारे कम बॉक्स में हमारे काबिल दोस्त अक्षय पांडव जुड़ रहे हैं अगले ओव्हर की कहाणी बताने के लिए. सज्ज होईल गोलंदाज. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आहे. इथे बल्लीने एक चांगला झेल पकडलाय, खूप महत्वाचा झेल आहे आणि 500 रुपयाचं प्राइज येईल गोलंदाजाच्या खात्यामध्ये. गोलंदाज
सुमित याला 500 रुपयाचं प्राइज असेल. चैतन्य भगत यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गोलंदाज सुमित करता प्रत्येक विकेट करता 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे चैतन्य भगत यांच्या वतीनं. 61 धावसंख्येचं आव्हान. छोटाही नाहीये मोठाही नाहीये, प्रॉपर चांगलं क्रिकेट खेळून साध्य होऊ शकतं. हा सामना 61 धावा आहेत म्हणजे 50-50 बॅलन्स स्थितीमध्ये आहे. पहिला चेंडू जो फलंदाजाचा राहिला ज्यावर 2 धावा मिळाल्या, मात्र दुसऱ्या चेंडूवर फलंदाजाला माघारी परतवलं गोलंदाज शमीउल्ला. फलंदाज शमीउल्ला याला इथे माघारी परतावा लागलाय. महत्वाची विकेट आहे शमीउल्ला. या स्पर्धेमध्ये बॅटनं त्याची धावगती तेवढीशी आपल्याला पाहायला मिळालेली नाही. या बॅटनं तेवढासा कारगिर साबित झालेला आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेला नाहीये. शमीउल्ला एक चांगला खेळाडू आहे, मात्र चांगला खेळाडू असल्याचं खेळ आपल्याला मैदानात दाखवणं गरजेचं आहे, जे कुठेतरी शमीउल्लाकडनं इथे कमी पाहायला मिळत आहे. शमीउल्ला माघारी परतल्यानंतर दुसरा फलंदाज मैदानामध्ये गोपी जो फलंदाजी करण्याकरता दाखल होतोय. पठाण वॉरियर्स आपण फलंदाजी करताना पाहताय. स्पृहा 11 60 धावा धावफलकावर लागल्या. 61 धावसंख्येचं आव्हान त्यांनी सेट केलंय. गोलंदाज बॉलिंग मार्कवरनं. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये काय अचूक फेकी जर झाली असती तर दुसरा गडी सुद्धा मिळवण्याची संधी आली असती प्रशांत सर. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं होतं. बिल्कुल आपने सही कहा. जिस तरह से वो गेंद पहले हाथ में आती, दूसरे प्रयास में वो हाथ में, दूसरी तरफ से गेंदबाज ने अच्छी तरह से गेंद को कलेक्ट नहीं किया, नहीं तो वो खतरे की घंटी बज रही थी. मौका था, मौका गवाया है फिलहाल गेंदबाज ने. निश्चित स्वरूपानं इथे संधी होती, ती संधी कुठेतरी दवडली गेली आहे. खूप चांगल्या पद्धतीनं चेंडू इथे फील्ड केला गेला, मात्र त्यानंतर क्षेत्ररक्षकाची फेकी थोडीशी वाईट होती, त्यामुळे एक धाव इथे कंप्लीट झाली आहे. 3 चेंडू नंतर 3 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शॉर्टपिच चेंडू होता, मात्र डाव्या एष्टीवर जा वाईट असा इशारा पंच विरल नायर यांनी केलाय. वाईटनं धावसंख्येत भर होती, धावसंख्या वाढते, 1 पुढे सरकते आणि जाऊन पोचते येते 4 वर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. शमीउल्लाच्या एक महत्वाच्या विकेटच्या पतनानंतर गोलंदाज सुमित. ऑन साइडला चांगला फटका आहे, मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला इथे कुठेतरी स्टॉप केलं गेलं, थांबवलं गेलं. एक धाव त्यावर मिळेल. एकेरी सिंगल नाही ते धावफलक पुढे सरकवलं जात आहे, कारण पहिलं षटक आहे. पहिल्या षटकात थोडासा सावध आणि संयमी पवित्र आपला त्या फलंदाजाकडनं पाहायला मिळतोय, कारण एक विकेट गेली आहे शमीउल्ला ज्याला माघारी परतवलंय. आणि तदनंतर मग जर आपण पाहिलं तर फलंदाज थोडस बॅटचं फेस जे जमिनीलगत करताना आणि ग्राउंड शॉटचा जास्तीत जास्त वापर इथे करताना दोन्ही फलंदाज. गोलंदाज सुमित आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. डिरेक्ट हिट लागली आहे, माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन. एक डिरेक्ट हिट मधनं फलंदाज वाचला होता, मात्र यावेळेस डिरेक्ट हिट अचूक लागतीये, विकेट मिळतीये. खेळाडू बाद. शानदार थ्रो था ये. एक बार फिर आप दोबारा देखिए क्या हुआ पिक्चर में. मिड ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद था, इनके हाथ में गेंद आई, सीधी गेंद इस वक्त आप देख सकते हैं स्टंप पर टकराई है. डायरेक्ट हिट है, अच्छा थ्रो था. विकेट चाहिए, अकेले गेंदबाज तो नहीं लेने वाले. टोटल अगर बात करें तो एक अच्छा टोटल है आपके सामने, लेकिन कितना भी बड़ा टोटल हो, कितना भी बड़ा टोटल हो, कितना छोटा भी टोटल हो, डिपेंड करने के लिए आपको विकेट लेने पड़ते हैं. और फील्डिंग उच्च कोटि की हो रही है. शानदार फील्डिंग का मुजाहिरा. चांगली फिल्डिंग येते, निश्चित स्वरूपानं पाहायला मिळते. अप्रतिम फिल्डिंगचं प्रदर्शन. आणि लहानपणी जी लगोरी खेळली असेल, जे काही खेळ खेळले असतील त्याचा नेम इथे आठवला. आणि डिरेक्ट हिट खूप चांगल्या पद्धतीनं. थोडासा क्रॉस होता, पूर्ण 3 स्टंप दिसत नव्हते, मात्र तरीही खूप चांगल्या पद्धतीने इथे नेम लावला आणि विकेट मिळवली. फलंदाजाला माघारी परतावलाय. विकेटचं पतन झाल्यानंतर 5 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 5 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोपी जो एक चेंडू 1 धाव करून इथे माघारी परतलाय. ऑन साइडला खूप चांगला फटका आहे. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू डिक्लेरेशन झोन कडे. 2 धावा यावेळेस सहजतेने अर्जित होतील. 2 धावाने इथे मात्र षटक समाप्त झाले. षटक क्रमांक 1 ची सांगता होती. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 7 रन्स ऑन बोर्ड. 7 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जियाद चौधरी
थोडासा लवकर मैदानात यावं लागलंय. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरच त्याला मैदानात यावं लागलंय, कारण 2 विकेट्स महत्वाच्या सलाउद्दीन आणि त्याच्या पाठोपाठ आपल्याला गोपी हे 2 फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. ज्या चौधरी मैदानामध्ये काय वाटतंय प्रशांत सर? 61 धावांचा पिछा करायचा आहे, 30 चेंडूत 54 धावांची गरज आहे. मैच तो दोनों तरफ बना हुआ है, लेकिन सुमित का ये ओवर था जिसमें एक अच्छी चीज मैंने देखी, खास करके फील्डिंग अच्छी हुई। वहाँ रनआउट के तौर पर 1 विकेट मिला और एक सुमित का विकेट। टीम वर्क बहुत इंपॉर्टेंट होता है। तो पहले ओवर में जब आप एक 61 का पीछा करने वाले टीम को रोकना चाहते हैं तो 2 विकेट लिए हैं। गेंदबाज ने बहुत ही बेहतरीन स्टार्ट किया है, शानदार स्टार्ट करते हुए अच्छा आगाज करके अपने टीम के लिए जरूर दिया है। निश्चित स्वरूपानं आपल्या टीम करता एक चांगला वेल स्टार्ट इथे दिला जातोय गोलंदाजाच्या वतीनं, कारण ज्या पद्धतीनं मारा झाला, 2 विकेट्स आल्या, खूप महत्वाच्या आहेत. गोलंदाज रोहित यादव, एक अनोखी शैली आहे या गोलंदाजाची आणि अनोख्या शैलीतला हा चेंडू विकेट देऊन जाईल. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. खूप महत्वाची विकेट, खूप महत्वाचा मोहरा जो या संपूर्ण स्पर्धेमध्ये मी म्हणेन अपयशी प्रवास करतोय, ते नाव आहे जियाद चौधरी. और गेंद थोड़ी ऑफ टाइम के बाहर थी, थोड़ा हटकर खेलने का प्रयास किया गया, गेंद से दूर चले गए, आंखों से दूर गेंद चली गई, इसलिए वो मिस टाइम स्ट्रोक था। कवर की तरफ खिलाड़ी मौजूद है, रोहित को सेलिब्रेशन करने का मौका मिला। समस्या बल्लेबाजों के लिए बढ़ रही है, 3 विकेट खोए हैं, तो इसका एक बार फिर जो दबाव है मिडल ऑर्डर के ऊपर आ सकता है। 29 गेंदें 54 चाहिए, पावर प्ले का ओवर चल रहा है, किसी एक बल्लेबाज को अक्षय जिम्मेदारी उठाने की जरूरत है, तब जाकर बात बनेगी। अच्छी गेंदबाजी रोहित की तरफ से। फलक जर आपण पाहिलं विकेटचं बटन आलंय, पहिल्या चेंडूवर इथे विकेट आली आहे. येणारे अजूनही 5 चेंडू शेष आहेत. येणाऱ्या 5 चेंडूत कशा पद्धतीने खेळ केला जाईल, इथे धावसंख्येची गरज आहे. 29 चेंडू नवीन फलंदाज शमीम यांना आपण पाहताय. शमीम भाई या आधीच्या सामन्यामध्ये SPL सुपर किंगच्या विरोधात एक महत्वाचा की फॅक्टर ठरले. अप्रतिम इनिंग त्याची पाहायला मिळाली. आपण टी शर्ट पाहताय आपल्या मोबाईल स्क्रीनवर, महेशजी धनगर यांचं एक नाव आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहायला मिळत आहे. फलक या निर्धाव चेंडून स्थिर राहिलाय. 1.2 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. गोलंदाज रोहित यादव, एक अनोखी शैली आहे. सोहेल तन्वीर आपल्याला त्याची गोलंदाजी करताना निश्चित स्वरूपानं आठवेल. हा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त करेल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. विकेटचं बटन फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. खेळाडू इथे शमीम 0 या धावसंख्येवर माघारी परततोय. फैंटास्टिक बॉलिंग बाय रोहित, बहुत ही अच्छी गेंदबाज। देखिए कहाँ से वो गेंदबाजी कर रहे हैं, स्टंप के करीब से गेंदबाजी कर रहे हैं। एक्शन थोड़ा सा अलग है, काफी ऑफ स्टंप के बाहर चले गए थे और 3 स्टंप सामने दिखाई दे रहे थे, तो गेंद को बहुत अच्छा रखा, स्टंप के अंदर फिनिश किया। रोहित का कमाल मैदान के अंदर। दूसरे विकेट का पतन होता हुआ इस ओवर में 2 विकेट लिए हैं। खराब बल्लेबाजी। अक्षय पंडव इतना पीछे जाके बार बार खेलेंगे ना तो गेंदबाज को पता चला। और कितने चौथे 5वें छठे स्टंप की तरफ आप आके बल्लेबाजी कर रहे, कोई इंटेन अच्छा नहीं था, सोच अच्छी नहीं थी, तकनीक अच्छी नहीं थी, तकलीफें बढ़ती हुई 7 रन 4 विकेट के नुकसान पर। फलंदाज आपण लवकरात लवकर यायचंय. शेवटची वॉर्निंग आहे आपल्याकरता. इंटरेस्टिंग मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। दूसरे ओवर का खेल 7 रन 4 विकेट के नुकसान पर। चैतन्य भगत यांच्याकडनं प्रत्येक विकेट करता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि आतापर्यंत 4 विकेट्स आपल्याला पाहायला मिळालेत. सज्ज होतोय गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क वरनं पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता गोलंदाज रोहित यादव. यावेळी चांगला चेंडू होता, पुन्हा एकदा फक्त दिशा दिली. जमिनीशी घरंगत जाणारा चेंडू जोपर्यंत उचलला जातो, एक सिंगल तिथे अर्जित होईल. खूप वेळानंतर प्रशांत सिंगल आली. पूर्णपणे रोक लागली होती, पूर्णपणे धावगती थांबली गेली होती, त्यानंतर खूप वेळानंतर ही एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजीचं पृथक्करण इथं आपण निश्चित स्वरूपानं म्हणू शकू, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी होती 61 धावसंख्येचं आव्हान आहे. पठाण वॉरियर्स कुठेतरी झुंजताना, कुठेतरी झगडताना फलंदाजीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं ते झगडतायत, ज्या पद्धतीने ते झुंजतायत, तेही पाहण्यालायक आहे. हे क्रिकेट याच करता ओळखलं जातं.
इथे कधी तुम्ही राजा व्हाल तर कधी फकीर व्हाल ते सांगू नाही शकत, कारण या आधीच्या सामन्यामध्ये यावेळेस विकेट येते, आणखी एक गडी माघारी पडतील आणि चैतन्य भगत यांच्याकडनं आणखी 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. म्हणजे टोटल 5 विकेट्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. खूप जबरदस्त पद्धतीची ही गोलंदाजी आहे आणि चैतन्य भगत यांनी जे प्राइज लावलं ते प्राइज लावल्यानंतर गोलंदाजांनी जणू इथे गुच्छामध्ये विकेट घेतल्या, तब्बल 5 विकेट्स घेतल्या. बिल्कुल, जब आप लोगों का मिलेगा प्यार तो निखर के आएंगे यंगस्टर जो खिलाड़ी है ना वो निखर कर आ रहे हैं. टिप्पा बहुत अच्छा था, थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर और इस गेंद को ऑनसर की तरफ खेलने की कोशिश कर रहे थे. बाहरी किनारा विकेट कीपर का सारा. जो शोएल तनवीर है पाकिस्तान के, उस स्टाइल से वो गेंदबाजी कर रहे हैं. रोहित बहुत अच्छी गेंदबाजी और जाकर रन संख्या 8 रन 5 विकेट के नुकसान पर विकेट्स आर फॉलिंग इन रेगुलर इंटरवल. दैट्स द प्रॉब्लम फॉर बैटिंग साइड. नाउ नीड पार्टनरशिप. फैंटास्टिक बॉलिंग बाय रोहित यादव. अब इनका बॉलिंग एनालिसिस देखिए, 5 गेंदें उन्होंने डाली है, 1 रन दिया है और 3 शिकार किए. सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा. खरंच अप्रतिम गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. 25 चेंडू आणि 53 धावा हे समीकरण कुठेतरी अफवान गडद होत चाललंय. मात्र या सामन्याला जो कलाटणी देऊ शकतो, या सामन्यावर जो कुरघोडी करू शकतो आणि या सामन्यावर आपल्या फलंदाजीची छाप, आपली मोहर उमटवू शकतो, तो फलंदाज सलाउद्दीन आता मैदानामध्ये आलाय. अब्दुल पठाण आणि सलाउद्दीन या 2 खेळाडूंमधला हा संघर्ष तो खूप महत्वाचा ठरेल. अब्दुल आणि सलाउद्दीन कडनं फलंदाजी चांगली झाली तर विजयी ठरतील. चांगला चेंडू एज बल्लीपासून दूर राहिला. चेंडू यावेळेस डिक्लेरेशन झोन कडे जाईल. 2 धावा सलाउद्दीनच्या खात्यामध्ये, 2 धावा पठाण वॉरियर्सच्या खात्यामध्ये. धाफलक 10 या धावसंख्येवर. खूप महत्वाची विकेट होती, मात्र बल्लीपासून खूप दूर राहिला हा चेंडू. चांगला प्रयत्न बल्लीचा तिकडे. एक झेल त्याने याआधी खूप चांगल्या पद्धतीने कन्वर्ट केला. गोलंदाज रोहित यादवचा एक यशस्वी षटक आपल्याला म्हणायला हरकत नाहीये. 2 षटकांचा खेळ प्रशांतसाठी इथे कंप्लीट झालाय. 2 षटकानंतर प्रतिषटक 10 ची सरासरी, 5 ची सरासरी, माफ करा, प्रतिषटक 5 ची सरासरी, 10 धावा. येणारे इथं 24 चेंडू 51 धावा. हा सामना फलंदाजांनी कुठेतरी इथे अवघड करून सोडला असं वाटू लागलंय. गेंदबाजों ने मेहनत की है और फील्डिंग, 2 चीज़ें हैं. बल्लेबाजों ने शॉट सिलेक्शन जब एक बार फिर इतना अच्छा नहीं था. दूसरी तरफ से फील्डिंग, विकेट कीपिंग की बात करें तो बहुत अच्छी विकेट कीपिंग, मिड ऑफ पर फील्डिंग बहुत अच्छी हुई है. तो वो टीम अच्छा काम कर रही है, इसीलिए पठान वॉरियर्स की समस्या बढ़ती है. 24 गेंदे 51. अभी भी मैच बना हुआ है, लेकिन जो 6, 7वें नंबर पर बल्लेबाज आएंगे उनको विकेट के ऊपर खड़े रहने की जरूरत है, साझेदारी बनाने की जरूरत है. निलेशची एक वेगळी रणनीती आहे. सलाउद्दीन करता तो मागे थांबला होता. आपण निलेश सांबरे या टीमचा प्रमुख गोलंदाज आहे, मात्र निलेशनं सुरुवात केली सुमित पासनं. एक वेगळे फलंदाज मैदानामध्ये होते, त्यामुळे त्यानं सुमितला पहिलं षटक दिलं, रोहित यादवला दुसऱ्या षटकाकरता आणलं. मात्र तो स्वतः सलाउद्दीन जेव्हा मैदानात येणार आहे त्याकरता तो थांबला होता मागे आणि तो सलाउद्दीनच्या विरोधात गोलंदाजी करण्याकरता इथे बॉलिंग मार्कवरनं सज्ज होतो. एक चांगलं गेम प्लॅन इथे आपल्याला पाहायला मिळतंय. निलेश बॉलिंग मार्कवरनं अब्दुल पठाण त्याच्या विरोधात आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळेल. हा फटका चांगला आहे अब्दुल पठाणच्या बॅट मधनं. झेल अप्रतिम, सुपर, सुरेख झेल. आणखी एक विकेट, आणखी एक 500 रुपयाचा कॅश प्राइज चैतन्य भगत यांच्याकडनं. बिल्कुल. दूसरी बात, मुझे एक बात समझ में नहीं आ रही है, सलाउद्दीन जो गेम चेंजर खिलाड़ी बने थे तो इतना लेट क्यों आए? पठान वॉरियर्स के जीत में कंट्रीब्यूशन इनका ज्यादा होता है. देखिए थोड़ा लेट आए हैं, मतलब बल्लेबाजी करने के लिए मैं बोल रहा हूँ. बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, शानदार खिलाड़ी है, तो उनको स्ट्राइक रोटेट करके ज़्यादा देने की ज़रूरत है. मैं अभी भी कह रहा हूँ कि मैदान के अंदर एक ज़बरदस्त मुकाबला चल रहा है जिसमें गेंदबाज असरदार सरदार बन रहे, लेकिन मैच समाप्त नहीं है. मैच अभी भी बना हुआ है. 6ठा विकेट गिरा है, लेकिन अगर सलाउद्दीन को ज़्यादा मौका मिलेगा, राहुल थोड़ा सा बेहतर बल्लेबाजी करेंगे तो एक बार फिर फायदा मिल सकता है. अच्छी गेंदबाजी निलेश सांबरे द्वारा. निश्चित स्वरूपानं निलेश सांबरेला याच गोष्टीकरता ओळखला जातो. तेजल 11 वालिव या टीमचा हार्ट आहे, खूप महत्वाचा खेळाडू आहे, ओपन करतो त्या टीम करता. निलेश यावेळेस मात्र मिळाली, ज्या करता निलेश थांबला होता, जी विकेट त्याला घ्यायची होती ती प्राइज विकेट इथे त्याला मिळाली आहे. खूप महत्वाची विकेट त्याने इथे मिळवली आहे. सलाउद्दीनला फक्त 2 धावा करून त्याने तंबूच्या आसराला परत धाडलाय. देखिए किस तरह से खेले थे. टप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर था, स्क्वायर कट लगाना चाहते थे, खेलना चाहते थे पॉइंट की तरफ, खिलाड़ी मौजूद, अच्छा कैच.
बहुत ही बेहतरीन कैच। अब पूरी तरह से दबाव बल्लेबाजों के ऊपर। पठान वॉरियर्स की टीम लड़खड़ाती भी, शानदार गेंदबाजी का मुजाहिरा। इसीलिए संदीप जो है ना गेंदबाज, नीलेश जो है ना वो गेंदबाजी करने के लिए थे। नीलेश सांबरे सही वक्त पर आते हुए और सबसे बड़ी मछली जाल में फंसी है सलाउद्दीन डिपान। कैसा ट्रॉफी का तुझे 1 2 3 नंबर का एक 10 मिनट में भेजा चलेगा ना। हाँ ठीक है, मैं भेजता हूँ फिर शाम में आराम से। इथे जर आपण पाहिलं खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी निलेश सांबरेकडनं आपल्याला पाहायला मिळते। खूप अप्रतिम त्याने इथे गोलंदाजी करताना 2 विकेट्स त्याला पहिल्या 2 षटकावर आल्या, त्यानंतर एक सिंगल इथे जोडली गेली। निलेश सांबरे ज्या गोष्टी करता मागे थांबला होता ती कामगिरी त्यांना अतिशय चोखतेने बजावली आहे। या सामन्यावर जवळपास ही टीम आता हवी झाली आहे। 3 विकेट्स इथे बाकी आहेत शेवटच्या। गलीमध्ये जातोय चेंडू आणि एक धाव इथे मिळते। असं म्हटलं जातं गली कुठलीही असो ती धोकादायक असते। गली तुमच्या प्रेमिकेची असो तिकडेही पकडले जाऊ शकता आणि गली क्रिकेटच्या मैदानातली असो तिथेही पकडले जाऊ शकता। इथे खूप धोकादायक प्रवास असतो गलीचा आणि तो पाहायला मिळतोय। इथे फलंदाजाकडनं एक सिंगल आली आहे, धावसंख्या 1 न वाढते आणि 12 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये। 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय। हा चेंडू चांगला आहे, निलेश सांबरेच्या विरोधात आक्रमणाचा पवित्रा तो कुठेतरी असफल ठरला। एक चांगला चेंडू गुल्डन स्पॉट वरनं उसळी दिली चेंडूला आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातापर्यंत घेऊन गेला। एक निर्धाव डॉट बॉल। देखिए गेंदबाजी का हो रही है एक बार फिर, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा। राउंड विकेट टप्पा खाने के बाद उछाल, पल्ले से बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर सफल हुए, वो परेशानी है। गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी नहीं हो रही, इसीलिए समस्या बल्लेबाजों के लिए बढ़ती भी। सदी भी गेंदबाजी निलेश सांबरे द्वारा। निलेश ऑन साइडला यावेळेस फक्त दिशा दिली, टच केलं चेंडूला आणि पाठवलं यावेळेस आउटफील्ड मध्ये जोपर्यंत उचललं जाईल। एक धाव इथे मिळती आहे, धावसंख्या 1 न वाढते आणि एकेरीनं वाढून धावसंख्या 13 या आकड्यावर 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस एक यशस्वी षटक निलेश सांबरेचं। एक बाईची तर 2 बॅट अशा एकंदर 3 धावा खर्च झाल्या या षटकामध्ये आणि 2 महत्वपूर्ण विकेट। सर्वात महत्वाची म्हणजे सलाउद्दीन या मॅचला कलाटणी देणारा, या मॅचवर हावी होणारा, या मॅचला एका हाती संपवणारा जो फलंदाज होता त्या सलाउद्दीनची एक महत्वाची प्राइज विकेट त्याने मिळवली। येणारे 18 चेंडू आहेत, 48 धावसंख्येची गरज आहे। काय घडेल येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आपल्याला पाहायचं आहे। मात्र गोलंदाजी मार्कवरनं कोणाला बोलवलाय तर पुनश्च एकदा रोहित यादवला। जो प्रमुख गेंदबाज है, सफल गेंदबाज है, अभी तक 1 ओवर 2 रन और 2 सफलता उनके नाम पर है। बहुत ही बेहतरीन। वॉर्म देखिए तो थोड़ा नीचे जा रहा है, इसकी वजह क्या है कि बल्लेबाजी अच्छी नहीं हो रही है। चांगला चेंडू आहे, अगेन चेंडू खाली राहिला, टप्पा खाल्यानंतर कुठली उसळी चेंडूला मिळाली नाही। जोपर्यंत क्षेत्ररक्षकाने उचललाय, पंचाने 22 असा इशारा केलाय। आशुतोष व्यवहारे त्यांना आपण पंच म्हणून पाहाल। खूप चांगली कामगिरी या सर्वच पंचांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये बजावली आहे। एंटायर टीम आहे प्रत्येक गोष्टीची आणि ती टीम खूप चांगलं वर्क करते। हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीनं यष्ट्यांचं चुंबन घेऊन गेलाय। इथे विकेट मिळतीये, आणखी एक गड्याला माघारी परतावं लागेल। क्लीन बोल्डच्या स्वरूपात फलंदाज बाद। अक्षय प्रेजेंट ही लगा के बल्लेबाज जो है ना वो बैक टू द पेबल जा रहे हैं, डगआउट की तरफ जा रहे हैं। सुंदर गेंदबाजी एक्शन। मैंने पहले कहा कि शोएल तनवीर जिस अंदाज से गेंदबाजी करते उसी अंदाज से वो गेंदबाजी कर रहे हैं। शफल ज्यादा हो रहा है, गेंद की तरफ आके किसी भी बल्लेबाज ने बल्लेबाजी नहीं की। वो सबसे बड़ी परेशानी रही। जब वो अर्धशतक आए तो बल्लेबाजों ने एक बार फिर फ्रंट फुट पर ज्यादा बल्लेबाजी की थी, डांसिंग डाउन द विकेट आए थे, गेंद की तरफ जाके बल्लेबाजी हुई थी। लेकिन इस मैच में पठान वॉरियर्स ने किसी भी बल्लेबाज ने फ्रंट फुट पर बल्लेबाजी नहीं की। वो मेरा हिसाब से असफलता का सबसे बड़ा कारण होगा, सबसे बड़ी वजह होगी। निश्चित स्वरूपानं कॉलेजमध्ये बंक मारलेले विद्यार्थी जसे लेक्चर अटेंड करत नाही तसे इथे फक्त येतात प्रेझेंटी लावून गायब। यावेळेस ऑन साइडला खेळलं गेलंय, एक धाव इथे मिळेल। एकेरी धावेनं धावसंख्या 1 न वाढते आणि एकेरीनं वाढून ही धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते ती 15 वर। 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय। या 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावफलक 15 वर फक्त जाऊन पोहोचलाय। खूप
धावगतीमध्ये फरक पडतोय. स्पृहाला आपण पाहतोय स्पृहा 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि या नेट रन रेट मध्ये ही खूप सुधार होईल स्पृहा 11च्या या सामन्यानंतर. टॉपर आहेत आणि टॉपरच राहतील असं मला वाटतंय, कारण ज्या पद्धतीने या सामन्यात त्यांनी कामगिरी केली खूप ग्रोथ होईल या सामन्यानंतर त्यांच्या नेट रन रेट मध्ये, कारण खूप चांगली बाद असेल. विकेटच्या समोर उभे आहात आणि आपण फक्त बॅटनं ढकलण्याचा प्रयत्न करताय, चेंडूनं पायाला जाऊन पकडलं मग माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. अर्जुन ये वीडियो एक बार फिर दोबारा अर्जुन देखेंगे ना? एकदा मी म्हणतो प्रशांत सर, रोहित यादव करता टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण 5 विकेट त्यानं आपल्या पूर्ण केल्यात. पंजा उघडलाय, वैयक्तिक 5 विकेट्स त्याच्या आपल्याला पाहायला मिळतात. अगर बल्लेबाज अर्धशतक बना रहा है तो वो बहुत खुश होता है, गेंदबाज अगर 5 विकेट लेता ना तो वो बहुत खुश होता है. तो पहली बार ये कीर्तिमान रोहित ने किया है सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. 5 विकेट म्हणजे एक अर्धशतक आहे. आपण फलंदाजाचं जसं अर्धशतक सेलिब्रेट करतो ना, तसं गोलंदाजाचं हे अर्धशतक आहे. 5 विकेट्स. इनको एक बॉल जरूर मिलेगा जो अब गेंदबाजी कर रहे हैं ना, तो वो अगर मैन ऑफ द मैच के हकदार बनते, अगर नहीं भी बनते तो ये बॉल इनको जरूर मिलने वाला है, जिसके ऊपर किसी एक आयोजनकर्ता की साइन भी हो सकती है. 15/9 ऑल आउट का स्टिकर लगाएंगे नहीं लगाएंगे ये तो आने वाला समय बताएगा. शानदार गेंदबाजी. चांगला चेंडू आहे, हे सुंदर चेंडू आहे, मात्र स्ट्रायकर एंड कडनं असद एक कच्चा बच्चा आपण म्हणू शकतो. तर कच्चा बच्चा मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. असद कडनं आपण फार मोठ्या फटक्यांची अपेक्षा ठेवू शकत नाही, मात्र तो कसा खेळतोय मैदानातनं तेही पाहण्यालायक ठरेल. आपण गोलंदाजीचं अनालिसिस जर पाहिलं तर गोलंदाज रोहित यादव 2 षटकं 5 धावा 4 धावा आणि 5 विकेट्स. अप्रतिम. सुंदर गेंदबाजी का मुजाहरा रोहित यादव द्वारा, जिन्होंने 5 ओवर डाले और ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया. लेकिन बल्लेबाजों के लिए ऐसा लगा कि जहां वो खड़े वहां फेविकॉल है, वहां से इनके जो पैर है ना वो आगे नहीं आ रहे, बॉडी का बैलेंस भी आगे नहीं आ रहा है. सुंदर गेंदबाजी का मुजाहरा और आज बल्लेबाजों ने हाराखरी की है. ये भी देखिए कहाँ खेल रहे हैं. व्हाइट बॉल का इशारा जरूर हुआ, फ्रंट फुट पर नहीं आ रहे, बैक फुट पर हर गेंद को खेलने की कोशिश. 16/9 है और बल्लेबाजों के लिए समस्या बहुत ज्यादा है. त्याचं कारण आहे प्रशांत सर की अर्जुन आणि असद यांनी कधी विचारही केला नसेल की आमच्यापर्यंत तरी बॅटिंग ऑर्डर येईल, मात्र ती आली आहे, त्यामुळे त्यांच्याकडे हा खेळ पाहायला मिळतोय. हवे चांगला फटका आहे, दर्जेदार कॉपीबुक स्टाईल आपण म्हणू शकतो. प्रॉपर कॉपीबुकची जी स्टाईल असते त्या पद्धतीने फटका खेळला गेला. अगदी सरळ बॅटनं फ्रंटफुटला बाहेर काढला आणि त्यानंतर एक दर्जेदार स्ट्रोकला इथे अंजाम दिला. दूसरी बात अक्षय, आपको अगर मौका नहीं मिल रहा है बल्लेबाज के तौर पर, अभी मौका मिलेगा तो आप बताइए. आपके पास 10-12 गेंदे हैं, उस 10-12 गेंदों को हम अच्छी तरह से खेल सकते हैं. यहाँ से एक बार फिर सकारात्मक क्रिकेट खेल सकते हैं, अच्छी तकनीक के साथ तकलीफ दे सकते हैं, ये बताने का समय आ गया है. अर्जुन मला वाटतं एक चांगला फलंदाज आहे. खूप उशिरानं त्याला पाठवलाय, कारण त्याचा दर्जा त्यानं एका फटक्यातनं खूप चांगल्या पद्धतीने दाखवला. या मैदानावर तो रोज प्रॅक्टिसही करतो आणि प्रॅक्टिस दरम्यान मोठे फटके खेळण्याची किमयाही हा फलंदाज साध्य करतो, त्यामुळे उशिरानं धाडले गेले. बघूया अर्जुन आपल्या स्वतःला किती चांगल्या पद्धतीने प्रूव्ह करतोय या स्पर्धेमध्ये. 20 रन्स ऑन बोर्ड. विजयाकरता अजूनही 41 धावसंख्येची गरज आहे. येणारे 11 चेंडू. स्ट्रायकर एंड कडनं फलंदाज असद, ज्याला आपण पाहू शकाल असद जो फलंदाजी करेल. हवेस स्वतःला थोडस वाचवल्याबरोबर हा फटका खेळला. एक सिंगल. अर्जुन हे जे चेंडू आहेत त्यांना फेस करणं गरजेचं आहे. बघूया अर्जुन इथे या चेंडूंना कशा पद्धतीने फेस करतो. इथे त्याला पाहायला मिळते आपल्याला अर्जुन कशा पद्धतीने खेळतोय ते ही पाहण्यालायक आहे, कारण हे नवीन टॅलेंट आहे. ते खूप कमी वेळा आपल्याला एवढ्या चांगल्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल. मला वाटतं एकमेव प्लॅटफॉर्म आहे WPLचं. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका खेळला. आपल्या टीमला ऑलआउटच्या नामुष्कीपासून वाचवण्याचा प्रयत्न करतोय. एक सिंगल अर्जित केली आणि सिंगलने धावफलक 1 न वाढला, जाऊन पोहोचलं 22 वर 22 वर. अक्षय, आज देखिए पूरे दिन की बात करें तो बहुत सारे अपसेट हुए हैं, तो इकोनॉमी एवरेज जो है ना वो भी मैटर करेगा. इसीलिए अब आपको खेलना होगा आखिर तक. जितनी गेंदें आप खेलते जाइए, विकेट की तलाश में है गेंदबाज, वहां एक बार फिर मजा आएगा. नहीं स्लोवर वन फसला. स्लोवर वन चेंडू होता. यावेळेस थोडस आत आला, यष्टीरक्षकाला गुंगारा दिला चेंडूने आणि 22 मध्ये गेला. 2 धावा इथे कन्वर्ट झाल्या. 1-1 2-2 ज्याही वाढतायत त्या रन रेट मध्येही थोडासा फरक पाडतायत.
असंच म्हणेन मी, कारण रन रेट सुधारण्याच्या दृष्टीनं हा सामना खूप महत्वाचा आहे. स्प्रुआ 11च्या दृष्टीनं नंबर 1ला आहेत या गुणतालिकेमध्ये आणि तिथे नंबर 1 सारखा खेळ ते करताना पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू आहे, मला वाटते इथे चेंडून जमिनीला स्पर्श करून गेला आणि त्यामुळेच बचाव झालाय फलंदाजाचा. बिल्कुल इस वक्त अगर देखें तो बल्ला जमीन पर लगा हुआ है, इसीलिए थोड़ी सी परेशानी, आवाज तो आई थी लेकिन ये देखिए जो खेला अंपायर ना वही बता रहे, अभी पैर नहीं चल रहे गेंद की तरफ, अभी भी बल्लेबाज नहीं है, चाहे वो पहले प्रारंभिक बल्लेबाज की बात करें, मिडल ऑर्डर के बल्लेबाज की बात करें, देखिए खड़े खड़े खेल रहे, वो अक्षय सबसे बड़ी परेशानी है 24 9 विकेट के नुकसान पर. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आहे ही निलेश सांबरे यांची. अप्रतिम अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटक इथे समाप्त झालंय. क्रमांक 5 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय. शेवटचं षटक शेष आहे. गोलंदाजी मार्क वरनं यावेळेस गोलंदाज कमालला कमाल करावी लागेल. कमालला एक विकेट घ्यायची आणि ही विकेट मिळवून तो कमाल करतोय का ते बघायचं आहे. कमाल बॉलिंग मार्क वरनं आपल्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेस ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय चेंडूला. एक सिंगल. चैतन्य भगत यांनी 500 रुपयाचं जे कॅश प्राइज लावलंय आतापर्यंत 9 विकेट्स इथे पाहायला मिळालेत. तब्बल 4,500 रुपयाचं पारितोषिक चैतन्य भगत यांच्या माध्यमातून इथे दिले जाणार आहे. खूप सारे बक्षीस आज लागले आणि यामध्ये सर्वात नंबर 1 रँकिंग वर आहे तो फैजान मंसूरी. 10,300 रुपयाचा कॅश प्राइज या खेळाडूला गेलंय. यावेळेस कमाल ज्याला आपण गोलंदाजी करताना पाहताय, खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी कमालच्या वतीनं इथे रोखलं गेलंय. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळेल. 2 टीम ज्या मैदानामध्ये असतील, एका बाजूने आपल्याला अनिकेत 11 आणि त्यांच्या विरोधात अमान 11. अमन 11 नोचा इशारा इथे पंचांनी दिलाय. क्षेत्ररक्षणामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटींचा हा नो आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये, काय हा झेल होईल आणि सुटला. झेल सुटलाय. शेवटच्या मोमेंटला हा झेल हातातनं पडतोय. विकेट मिळवून ऑल आउट करण्याची संधी होती. ती ऑल आउटची संधी इथे कुठेतरी दवडली गेली. फलक 2 न वाढतंय आणि पुढे सरकून 28 वर 28 धावा दाफलकावर आहेत. सज्ज होईल गोलंदाज कमाल. बघूया कमाल इथं विकेट मिळवतोय का. आणि यावेळेस पुन्हा एकदा चेंडू 22 न डिक्लेरेशन झोन मध्ये. धावा वाढल्यात. इथे कुठेतरी असं वाटत होतं प्रशांत सर हा सामना 30 ते 35 धावांच्या फरकाने जिंकेल की काय, मात्र नाही. स्प्रुआ 11 कडनं इथे धावा वाटल्या जात आहेत. धाफलक 2 न वाढते आणि 30 पर्यंत जाऊन पोहोचलंय. 20 पर्यंत सामणारी टीम आता 10 धावा आणखी ज्या बनल्यात. 3 चेंडू अजूनही शेष आहेत. या षटकातील गोलंदाज बॉलिंग मार्क वरनं स्लोवर 1 निर्धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं. इस पर कमाल अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. रन संख्या 30 रन 9 विकेट के नुकसान पर. असद इस वक्त असरदार साबित नहीं हो रहे. पैरों का कोई मूवमेंट नहीं है. बैकफुट पर जाते हुए बैकफुट पर जा रहे हैं. टेलेंडर जो 11वें नंबर पर जो बल्लेबाजी करते उसी अंदाज से बल्लेबाजी कर रहे हैं. आगे ही नहीं आ रहे. हर गेंद को बैकफुट पर खेलते हुए. और वो थोड़ा डर भी है. ज्यादा बल्लेबाजी नहीं करते. वो दिख रहा है मैदान के अंदर. रक्षात्मक ढंग से खेलना चाहते थे. बाहरी किनारा लगा. गेंद तटबंध क्षेत्र की तरफ जाते हुए 2 रनों का इजाफा.
निर्णायक ओवर का खेल 6 ओवर का खेल समाप्त होता है 32 विकेट के नुकसान पर। ये जोड़ी जो है ना, इन्होंने ये जो स्टिकर खास करके ऑल आउट का लग सकता था वो बचाया है। मैन ऑफ द मैच की बात करें तो प्रतियोगिता में सबसे बेहतरीन गेंदबाजी रही है और कमाल की गेंदबाजी करते हुए 5 विकेट चटकाए हैं। मैन ऑफ द मैच मिस्टर रोहित यादव। रोहित यादव हमारे मंच की तरफ आएंगे। देखिए किस तरह से हुआ ये खेल, हरीश पर ने बनाया।